हे गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. भावांनो, जय महाकाल. सकाळी सकाळी ना सिलेंडर रिफिलिंगचं काम लागून गेले आणि सकाळचे 7:30 वाजलेले आहे बघा. आता हे सगळे वॉल वगैरे खोलून घेतलेले आहे. आता हे सगळे वॉल साफ करायचे, त्यानंतर हे वायसर लावायचे, हे आणि हे 2 वायसर लावायचे आणि त्यानंतर आपल्या छोट्या बसंतीवर जायचे सरांच्या घरी. सरांच्या घरून त्यांची दुसरी गाडी आणायची, मग त्याच्यात हे लोड करायचे आणि मग डिलिव्हरी करायला जायची. आणि 5च तर जाऊ द्या, बट अजून चेकिंग पण करायची 2-3 ठिकाणी. काहीच एवढा पसारा झालेला आहे ना आता गोडाऊनला. हे बघा किती कचरा आहे. बट आपल्याला आत्ता आहे ना टाईम नाही आहे, आपलं काही एवढा वेळ नाही आहे का आपण आता ते साफ करू. बट कारण आपल्याला बसंती घेऊन जायची आहे आणि परत यायचं आहे फायर एक्सटिंग्विशर घेऊन जायला. आता हे रिफिलिंग करून ठेवलेले आहे, जस्ट आत्ताच रिफिलिंग केले. तर गाईज फायनली तुमचा भाऊ बसंती घेऊन निघालाय आता. म्हणजे सरांच्या घरून बसंती घेतली आणि आता आपण चाललोय आपल्या गोडाऊनला जाऊ. तिथून आपण जेवढे फायर एक्सटिंग्विशर सकाळी सकाळी आपण रिफिलिंग केले ते सगळे बसंतीमध्ये लोड करू. आणि त्यानंतर गाईज आज आपल्याला जायचंय अंबड, सातपूर, गंगापूर रोड, त्यानंतर काय कॉलेज रोड, एवढ्या ठिकाणी जायचंय. तर चला गाईज, ऑलरेडी खूप टाइम झालेला आहे आपल्याला. आपण आलोय आता गोडाऊनला आणि सरांकून हे फायर एक्सटिंग्विशर घेऊन आलो सगळे आपण रिफिलिंगसाठी. आणि त्यानंतर आपण लोड केले आता हे वाले, हे बघा एवढे लोड केले. बट आता आपण घरी जाऊ पहिले. जर डब्बा वगैरे जर झालेला असेल तर टिफिन घेऊन टाकू, कारण माझ्या हिशोबाने वेळ होईल आपल्याला यायला आज. गाईज आता आपण इंडस्ट्री एरियामध्ये पोहोचलेलो आहे. हे बघा, बघू शकताय तुम्ही, ही इंडस्ट्री एरिया आहे नाही का पूर्ण, आणि ही कंपनी आहे. आता या कंपनीत तर जाऊन आलो ऍक्च्युली आपण. बिलं वगैरे द्यायचे होते त्यांना, बिलं वगैरे दिले आणि त्यांच्याकडून रिसिव्ह पण घेतलेली आहे. आता बऱ्याचशा अजून कंपन्या आहे, सगळ्या कंपन्यांचं पटापट काम करून घेऊ. जस्ट नाव आपलं आता अंबडचं काम झालेलं आहे. आणि गाईज आता आपण निघालोय सातपूरच्या प्रवासाला, कारण आता सातपूरचं काम करायचंय. तर चला, वेळ वाया न घालता लवकरात लवकर निघू, कारण आपल्याला अंबडमध्येच खूप वेळ झालेला आहे. कारण बऱ्याचशा काही कंपन्यांचे आपल्याला फायर एक्सटिंग्विशर चेकिंग पण करायचे होते, प्लस त्याच्यात बिल पण द्यायचे होते काही कंपन्यांचे नाही का गाईज. तर त्याच्यामुळे आपल्याला वेळ झाला. तर आता निघू सातपूर. सो गाईज फायनली आजचा आपला जो काही टार्गेट होता, म्हणजे आपल्याला जेवढ्या पण कंपन्यांमध्ये फिरायचं होतं सगळं फिरून झालेलं आहे. सगळ्या कंपनीला जे जे मटेरियल वगैरे पण द्यायचं होतं, काही फायर एक्सटिंग्विशर द्यायचे होते, त्यानंतर आपल्याला चेकिंग, सर्व्हिसिंग, त्यानंतर बिल वगैरे पण द्यायचे होते. तर गाईज सगळं काम झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे सरांच्या घरी. त्याचं कारण असं आहे की ही जी बसंती आहे, आपण ज्या बसंतीमध्ये हिंडलोय दिवसभर, ती बसंती सरांना द्यावा लागेल आणि मग त्यानंतर तिथून मग आपण घेऊ आपली
छोटीवाली बसंती. ओके चला गाईस जाऊ लवकर, कारण भूक लागलेली आहे. आज एकतर उपास होता, सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं आहे तुमच्या भावाने. फक्त पाणी पितोय सकाळपासून, फक्त पाणी. स्ट्रगल बोलते गाईज, इसको स्ट्रगल. तुम्ही एक सबस्क्रायबरने वाढू शकत आणि एक लाईक एक कमेंट सबस्क्राईब करत जा चॅनल तुमच्या भावाच्या. गाईज फायनली आलेला आहे तुमचा भाऊ आता घरी, आणि घरी येऊन मस्त आता फ्रेश वगैरे झालेला आहे. आणि विचार करा गाईज, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आणि आज आहे उपास मला. सकाळपासून काहीच म्हणजे काहीच खाल्लं नाही, फक्त दिवसभर पाणी पिलेलं आहे, फक्त पाण्यावर आहे. चला गाईस आता घरी तर आलोय, पण जेवण तर करणार नाही एवढं लवकर. 8-9 वाजता जेवण करेल नाही का. आणि आता टाइम काहीतरी 6-6:30 झालेला आहे. म्हणजे मी आलो 5:30ला, बट आता 6:30 वाजले. तर चला गाईस भेटू मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. चलो जय महाकाल.